नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी सोयाबीनची भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे। अशा प्रकारे बनवल्यानंतर ही भाजी खूप अशी टेस्टी होते। चला तर मग मी इथं एक मोठी वाटी सोयाबीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी भिजवून ठेवायचं आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा हा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे, टोमॅटो, लाल तिखट, खोबऱ्याचा मसाला, थोडं मीठ, कोथिंबीर आणि हळद। जर कांदा भाजीमध्ये जास्त प्रमाणात टाकला ना, ही भाजी खूप छान तयार होते। कांद्याचं प्रमाण फक्त जास्त ठेवायचं आहे। तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकल्यानंतर लगेच आपल्याला तेल गरम झाले की कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा हा लालसर एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। मी नेहमी सांगते की मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाला ना, त्याची भाजी खूप छान लागते। नंतर लगेच टोमॅटो टाकून आपण घेतलेला आहे। टोमॅटो आणि कांदा एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। ते झालं की आपण नंतर लगेच खोबऱ्याचा मसाला आपण जो तयार केला होता, तो खोबऱ्याचा मसाला हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। एकदम एकत्र तो मसाला व्यवस्थित हलवून फ्राय करून घेऊया आपण तेलामध्ये। फक्त मसाला भाजताना काळजी घ्यायची की तो एकदम व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे। तर एकदम असं ही मी सकाळी भाजी बनवायला लागले होते, तर चला म्हणलं आपण सूर्योदयाचं हे थोडं शूटिंग घेऊया। तर मग अशी बघा मस्तपैकी मी मसाला भाजून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट आपला घरगुती थोडा मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि मी म्हणलो होते की हे सिक्रेट, तर ते सिक्रेट आहे आपली ही मॅजिक मसाला। ही मॅजिक मसाल्याची पुडी एक आपण अर्धी टाकायची आहे। नंतर बघा आपण हे सोयाबीन भिजवून घेतलं होतं, ते एकदम स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून आपण हे घेतलेलं आहे। तर आता ते आपण ह्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया। तर चला मग, तर एकदम हे सोयाबीन आपण मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। एकदम तेला म्हणजे व्यवस्थित ते सोयाबीन मसाला सगळे एकत्र भाजला पाहिजे, असं सगळे एकत्र व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर मी सोयाबीनचं महत्त्व पण मी सांगत आहे। सोयाबीनची भाजी हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे। सोयाबीनमुळे वजन आटोक्यात राहते आणि हाडे बळकट होतात। सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने असतात। यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के चे प्रमाण चांगले असते। त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास होत नाही। त्यामुळे आपण ही भाजी आहारामध्ये वापरली पाहिजे। लहान मुलं जर ही भाजी खात नसतील तर एकदा तुम्ही ती मॅजिक मसाला पुडी ही वापरून बघा ह्या भाजीमध्ये, तर मुलं खूप आवडीने ही भाजी खातात आणि खूप टेस्टी होती। मॅजिक मसाला हा आपल्या डीमार्ट मध्ये किंवा किराणा दुकानामध्ये उपलब्ध होऊन जातो आणि हे एकदम एकत्र व्यवस्थित मसाला फ्राय केला का नाही, थोडं तेलात ही व्यवस्थित सोयाबीन भाजलं का नाही, त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ओतायचं आहे। एक छोटी वाटी पाणी ओतलं ना तरी चालेल। तर मी थोडं बघा ह्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि पाणी ओतून थोडं आपण एक 5 ते 10 मिनिटं आपण ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहे। पाणी हे टाकायचंच, पूर्ण कोरडी जर सोयाबीन असेल ना तर मुलांना ते आवडत नाही खायला। त्यामुळे पाणी हे थोडं ओतूनच आपण ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। आणि थोड्या वेळ आपण हे झाकण झाकून भाजी आपण हे शिजवून घेऊया। तर नंतर बघा खूप छान असा भाजीला फ्लेवर येतो आणि पाणी थोडं हे आपण ह्या भाजीमध्ये ठेवायचं। जर थोडा रस्सा असेल ना तरच भाजी एकदम टेस्टी होती। पूर्ण सुकी केली तर ही खायला कोरडी कोरडी भाजी आपल्याला लागते। नंतर आपण लगेच कोथिंबीर टाकून घेऊया। या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मॅजिक मसाला ही पुडी नक्की वापरा। खूप छान आणि खूप सुंदर अशी ही भाजी तयार होते। जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन ताई असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। तर बघा ही भाजी अशी दिसणार आहे, खूप टेस्टी होते। तर तुम्ही एकदा नक्की म्हणजे नक्की
करून बघा आणि कमेंटद्वारे सांगा की भाजी कशी झाली आहे. तर आपण भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. मस्त खा, स्वस्त